श्री स्वामी समर्थ भाग 1 अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. त्यांच्या लीलेची महिमा अपरंपार आहे. भक्ताच्या जीवनात प्रकाश देणारे ते एक दिव्य भक्तिस्थान आहे. भाग 2 स्वामी समर्थाने अनेक चमत्कार करून लोकांना विश्वास दृष्ट केले. त्यांच्या दर्शनाने दुःख नाहीसे होते. असे भक्त अनुभवात भाग 3 भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा त्यांचा आश्वासन संदेश आजही भक्ताच्या मनात जिवंत आहे. भाग 4 स्वामींची कथा म्हणजे जीवनाचा मार्ग दाखवणारे दीप आहेत. त्या आपापल्या श्रद्धा, सुबरी आणि विश्वास शिकवतात. भाग 5 ज्यांचे जीवन साधे होते पण त्यामागे असामान्य आध्यात्मिक शक्ती होती. भाग 6 भक्ताच्या संकटात धावून जाणे हे स्वामींचे वैशिष्ट्य होते. भाग 7 स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हे तर ते जीवनाचे मार्गदर्शन होते. भाग 8 त्यांनी कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव केला नाही, सर्वांना समान प्रेम दिले. भाग 9 स्वामींच्या नामस्मरणाने मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो. भाग 10 त्यांच्या कथा ऐकताना मनाला एक वेगळी दर्जा मिळते. भाग 11 स्वामी समर्थांनी लोकांना कर्माचा मार्ग दाखवला. भाग 12 स्वामींच्या कृपेने अनेकांचे जीवन बदलले. भाग 13 स्वामींचे प्रयत्न वचन हे मंत्रासारखे प्रभावी आहे. भाग 14 त्यांच्या सहवासाने लोकांचे दुःख दूर झाले. भाग 15 स्वामी समर्थ हे भक्तासाठी आधारवड होते. भाग 16 त्यांच्या लीलेमध्ये गूढता आणि विद्यता दिसून येते. भाग 17 स्वामींवर श्रद्धा ठेवणाऱ्याला कधीही निराश येत नाही. भाग 18 ज्यांनी अनेकांना योग्य मार्गावर आणले. भाग 19 स्वामी समर्थाचे नाव म्हणजे शक्ती आणि समाधान. भाग 20 त्यांच्या कृपेने अशक्य गोष्टीही शक्य होतात. भाग 21 स्वामी समर्थाने जीवन म्हणजे भक्तीसाठी आदर्श आहे. भाग 22 त्यांनी लोकांना आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला. भाग 23 स्वामींची कथा मनाला प्रेरणा देतात. भाग 24 त्यांचे स्मरण म्हणजे मन शांतीचा स्रोत आहे. भाग 25 ही प्रस्तावना स्वामी समर्थाच्या महानतेची एक झलक आहे. त्यांच्या कथामधून आपण जीवनाचा खरा अर्थ समजू शकतो. कानमंत्र आजचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने जपा, संकटे आपोआप दूर होतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री